आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग रावो चित्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंग अभंग. विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला विढाला खाली बसा. तुमच्या मागच्यांना मी दिसत नाही. कॅमेरा सेटअप करताना पुन्हा उठ जा, पण बसा खाली. अहो आम्हाला सगळ्याला पैसे येत, ऐकणाऱ्याला काय हो. बघू द्या ना त्या एलगिरगावचं बाळ्या. विढाला 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 आणि कोणी बी परमार्थात वजन हाणायचं नाही. घरी बायको पशी हाणायचं. विठाला 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 घरी शिळे तुकडे मोडीत येत आणि इथं वजन हाणतेत काय काय सुंबळे. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात. आगी लागो तया सुखा. देवा माझ्या त्या सुखाला आग लागो. कोणत्या सुखाला? जेने हरी नये मुखा. हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा माय बापा जगन्निवासा. हे विश्वाच्या करत्या, जे सुख मला तुझं भजन करू देत नाही ते सुख जळून जाऊ दे. ज्या सुखावर आरूढ असल्याच्या नंतर या मुखाला भजन येत नसेल प्रभो तर ते सुख जळून जाऊ. आगी लागो तया सुखा. कोण्या? जेने हरी नये मुखा. भजन येत नसेल तर ते राज्य नको, ते वैभव नको, ती संपत्ती नको, काय असेल ते अवधार्य काहीच नकोय देवा, मला ते जळून जाऊ दे. मालक उदारे पंढरपुरातला आणि चतुर आहे. मालकानं देहूतल्या मालकांना प्रश्न केला. तुकोबर आहे ठीक आहे, माझं भजन तुमच्या तोंडाला येत राहील, पण विपत्ती. विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट. महाराज ते तुकोबर आहेत ते का तुमच्या माझ्यासारखी महाराज येतोय. जाऊ द्या, बोलणंच नकोय. ते तुकोबर आहेत, तुकोबर आहे, तुकोबर आहे. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवा कसलंही संकट आलं तरी हरकत नाही, पण तू मात्र माझ्या चित्तात राहायला पाहिजे. काय व्हायचं ते होऊ दे रे देवा. आकाशवर पडा ब्रह्मगोळ भंगा. काय 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 काही गरज नाही देवा. हे दग्ध झालं तरी हरकत नाही, पण तू मात्र अंतकरणात असावा. मालक फार चतुर आहे. तो खबर आहे. माझं भजन करण्यासाठी आणि मला चित्तात ठेवण्यासाठी शरीर मानवी पाहिजे. मग मानवी शरीर म्हणलं की जात आली ना. जात जात तुम्हाला कोणती जात चांगली वाटते भारत देशात? मला नाही कोणती जात चांगली वाटत नाही, वाईट वाटत नाही. कारण या भारत देशात अशी जातच नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. अशी एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाहीत गुरुजी. प्रत्येक जातीत पांचट माणसं आहेत, प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, प्रत्येक जातीत व्याभिचारी माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत संत आहेत. माझे मालक फार हुशार. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. मला काय त्या कुळाचा संबंध नाही. जन्म हो का भलते याती. जन्म हो का भलते याती. परिमी न चुके हरी भक्ती. परी 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 न चुके हरी
नामदेवरायांची मागणी आहे, जन्म हो का भलते याती, पण मला वारकरी कर. गंगाखेडच्या आईसाहेबाचं तर मत आहे, ते कोण्या जातीतला असो वारकरी असो त्याच्या पायावर माझं डोकं आहे. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पायी माझे कपाळ. याच्या पलीकड पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरे. जात नाही विचारली, चांडाळाच्या कुळातला असेल पण वारकरी असावा. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळातला आहे, चपला शिवणाराच्या कुळातला आहे, पण वारकरी आहे. त्याच्या आईला हृदयात घेतलं पंढरपुरातल्या मालकानं. जातीचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वाईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, बाकी नाही. देवा ही संपत्ती नकोय, जळो ते समूळ, धन संपत्ती उत्तम कुळ. मला काही त्या कुळाचा संबंध नाही, मला फक्त तुझं भजन तोंडाला यावं. काय गोड मागणी शेवटची. तुका म्हणे देवा रे, तुका म्हणे देवा, जेने घडे तुझी सेवा. देवा मला फक्त जे काम केल्याच्या नंतर तुझी सेवा घडते असं देऊन टाक. भजन केल्यावर देवाची सेवा घडते असं नाही. अशी काही व्यवहारात कामं येतं, ती कामं केल्याच्या नंतर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. लाखो लाखो. मला असं देऊन टाक. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विडाला 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 आगी लागो तया सुखा. सुख कोणाला नको वाटतंय? मजा लागी दुःख व्हावे. हातवरी करावर. कोणाला वाटतं मग घर उडून जा? कोणाला वाटतं आपल्या बँकेतले पैसे संपवा? ज्याचे सगळे फ्यूज उडाले ते पण पैसे खिशात ठेवते. ज्याचे सगळे कॉईल उडालेत का गुरुजी, त्याला पण पैसे आवडतील. नेमकाच चिखलाचा उंडा लहान लेकराला पैसे दाखिले ते पण गपचूप बसत. पैसे आवडत नाही असा माणूसच नाही. उग टकटक करतीत कमरा बांधल्या. विठाला विठाला विठाला. महाराज हे जर खोटा असतं तर मालकाचा अभंग. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. 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 कन्या पुत्र घोडे दाराद. कन्या पुत्र घोडे दाराद. कन्या पुत्र घोडे दाराद. नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळूचं वाक्य का? एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, मग हाणतू काय आम्हाला? लग्न करणाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालतो. तुला काय वाईट वाटते लग्न करणारे? नाही म्हणलं मी लग्नच केलं नाही. अरे तुला बी नाही सुटली. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. 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 भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया
नाही सोडत त्यानं कोणाला, माया नाही सुटत, अद्याप नाही. हे फक्त 18 लोक सुटले, त्याच्यापैकी तुकोबरा एक. नकोय म्हणजे देवा, कशाहून सिद्ध सांगू तुम्हाला? 36 किलो सोन्याची परात एक मुसलमान घेऊन आलता. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची संसाराची वरची परिस्थिती पाहिली. आतली कळत असते का खिल्लारे गुरुजी कोणाला? कातकडे गुरुजी आतली कळत असते. संत आतून कळायला इतकी लायकी आहे का आपली? आपल्याला वरून कळते महाराजाला लय मोठी गाडी आहे. अरे गुंडायला गाड्या मोठ्याल्या सुंबळ्या. महाराज मोठ्या गाडीत बसतो काय मीठ लावून साठी तू त्याला विठाला विठाला महाराज मोठ्या गाडीत आला येणं मोठा नसतोय. महाराजाकडे आचरणाचं कार्ड मोठा असावा, त्याला महाराज म्हणत असते विठाला विठाला. ताकद महाराज. मुस्लिम समाजाचा माणूस परत घेऊन येतो. तुकोबाराय घरी नव्हते. ज्या दगडावर ज्या शिळेवर बसून तुकोबाराय भजन करत होते त्या शिळेवर ताट ठेवलं, सोन्याचं ताट. जिजा सोनं तर घेतलंच नाही, पण जी शिळा धनानं वाटली का गुरुजी, जी शिळा धनानं वाटली का तिच्यावर बसायचंच बंद केलं. मला यार महाराज याला म्हणत असते त्याग. आपली सगळी नाटक चावत नाही म्हणून हरभरे खात नाही, दातच नाही तुला सोंबळ्या. आणि एकाला दात आहेत पण खात नाही, खाल्लं की तांब्या घेऊन जावं लागतं. नाही आपण हरभरे पाहतच नाही, कसा पाहशील तुला पचतच नाही. तर ही आपली नाटक आहेत महाराज. याला त्याग म्हणायचंय. नको म्हणले. रयतेच्या राजांना दुःख वाटलं. कोणाला राजा म्हणायचं? माझ्या वाचनात फक्त 6 राजे आले. त्याच्यानंतर राजे कोणालाही म्हणेन पण जाणता नाही म्हणायचा, तितकी जी भालकट नाही. जाणते राजे फक्त 6च. त्याच्यापैकी 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. आता कोणीही कोणाला पदव्या देत असेल त्या टेबला खालून सुटकेच गेलेल्या पदव्या. रयतेच्या राजांना जाणता राजा पदवी ही देहूतल्या मालकांनी दिली. 100पेक्षा जास्त कारण आहेत जाणतेपणाचे, त्याच्यातले 2 सांगतो. दुःख वाटलं छत्रपतींना. महाराज संपत्ती नको म्हणतात, सुख नको म्हणतात. भजन जर येत नसेल तर सुख नको म्हणतात. हे वाक्य तुकोबारायचं. आम्हाला सांगता गोड येते, वागता कुठे येते? तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून आम्हाला महाराज म्हणता, तुमच्या वाणीची श्रीमंती म्हणून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता विठाला विठाला विठाला. महाराज महाराज तेच महाराज. कोणाला राजा म्हणायचं? दुःख का झाले त्याचं कारण सांगतो. शेतकऱ्याच्या शेतातून घोडे पळाल्याच्या नंतर 2 न्यायाधीश आणि 14 गुमास्ते तपासणीला जायचे. आणि ज्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचा सुद्धा खर्च 3रा सूर्य उगवायच्या अगोदर त्या शेतकऱ्याच्या घरी त्याचे पैसे जात होते, असा ज्याचा न्याय त्याला जाणता राजा म्हणतात. चला 114 पैकी अजून एक सिद्धांत सांगतो. ज्याला उशातलं पायत्यातलं अंतर कळते त्याला जाणता राजा म्हणतात. हे जीनच्या पॅन्टवाल्याला काय नाही कळणार आहे, उसं पायतं फक्त म्हाताऱ्या लोकांना कळल उसं पायतं कशाला म्हणतात. महाराज हे तर लय लांबचा प्रश्न आहे. या देशातल्या 8 पत्न्या सोडून जगातल्या कोण्याही जातीच्या स्त्रीला माय म्हणणारा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. मला याच्यातलं एकच घ्यायचे. तिला पाहुनी आई म्हणाला
अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, इतकी सुंदर स्त्री आणि आई म्हणून परत करावा ही जाण गेलाय तो जाणता राजा. जिकडे जाईन तिकडे लुगडं वाळत आणि त्याला जाणता राजा म्हणणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील. विठाला विठाला आणि एवढ्या जाणकार राजाला सोनं परत केल्याच्या नंतर दुःख वाटलं. गोमास्त्या हाती निरोप पाठीला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय गुरुवर्य आपला शिवाजी भोसले तुकोबार, छत्रपतींचं वाक्य माझं नाही, त्यांचं स्वतःचं वाक्य. मी नजराना पाठीला तुम्ही परत केला. राजे काय दखल घेता आमची? तुम्ही तळहाता इतक्या जागेचे राजे आहात. काय वाक्य पाठवलंय? तुम्ही तळहाता इतक्या जागेचे राजे आहात, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. महाराजी रयतीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलेलं वाक्य देऊतल्या मालकांचं. काय त्यागाची भूमिका असली. आम्ही तर 10-5 हजार रुपये दिल्यावर बनिली धुवाची येळ. साहेब तुमचे बुट मी दोन्ही पाय देऊन म्हणून मी जवळ ठेवलेत. खाऊ नकोस बुट म्हणजे बरं. विठाला विठाला आगी लागत आहे सुखा. कोणत्या सुखाला? जे सुख देवा नकोय म्हणले ते सुख संसाराचं. 50वा सप्ताह आहे ना तुमचा. कशा करता तुमच्या अंतकरणात भाव जागा सांगू तुम्हाला. सगळ्या भोगाला ज्यानं विस्तू लावलाय, सगळ्या भोगाला ज्यानं विस्तूला आग लावली, अशा श्री गुरु शंकर बाबांचा सप्ताह करता तुम्ही. सगळ्या भौतिक भोगाला विस्तू लावला म्हणून सप्ताह. एवढा मोठा वैभवशाली, इंद्राच्या वैभवाला लाजवील इतका गावाचं नाव कोरगळ ग्रामस्थ. छोटं गाव आहे, असं फारसं काय नाही. 1000 मतदान आहे आणि एवढं मोठं माझ्या विश्वाच्या मालकाचा नामाचा उत्सव तुम्ही कोरगळ मंडळी, कोरगळ ग्रामस्थ वतीनं करता. तुम्हाला धन्यवाद. छान सात्विक सदाचारी पावन माणसं भेटायला आले. ज्यांच्याकडे बसलो त्यांच्याकडे माळदाचं घर, विटेवरच्या मालकाचा फोटो. आनंद वाटला. दारात गाई, शेतीशी नाळ असलेलं गाव आहे तुमचं. ज्यांना शेती कळती का त्यांनाच भजन करावं. ज्याला माती कळत नाही का त्या हरामखोरानं भजनाच्या नादीच लागू नये. विठाला विठाला एक जण म्हणला, महाराज मातीचा आणि भजनाचा काय संबंध आहे? भडव्या, समुद्रातल्या माशा खाऊन भजन करतो काय? गुरुजी, भजन करण्यासाठी अंतकरण शुद्ध लागते आणि अंतकरण शुद्ध होण्यासाठी आहार शुद्ध लागतोय. आणि शुद्ध आहार देण्याची ताकद फक्त माझ्या काळ्या मातीत आहे. कुठत नाही सापडणार शुद्ध आहार. आणि तो शुद्ध आहार संत दाखवतोय. जो आहार संत दाखवतोय, संत कळाल्याच्या नंतर देव कळत असतो. असा कुठं देव कळत असतो का? हरी प्राप्ती हरी प्राप्ती करावे संताचे पाय.
ठेवण्यासाठी संतांची गरज आहे आणि संतांच्या प्राप्तीसाठी आपल्या विचाराची गरज आहे. आपले विचार गोड झाले पाहिजे, वैचारिक पातळी स्थिर असली पाहिजे आणि वैचारिक पातळी स्थिर ठेवण्यासाठी काळ्या मातीतलं अन्न महत्वाचं आहे. हो, म्हणून तिच्यावर प्रेम करा. भविष्यात आपल्याला जगवील फक्त काळी माय. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं वाक्य. हे कोण नाही कोण नाही कोण नाही काय नाही काय नाही तिथे आहे ना त्याची गथुडे बांधलेत ते कोणी तुम्हाला विचारणार नाही. विठाला विठाला पुनश्च कोरगळ गावातील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एका त्यागावर आरूढ अशा महात्म्याचा 50वा उत्सव तुम्ही करता. पुनश्च एकदा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आगी लागोतया सुखा. 100ला 100 कौरव मेले. एक नाही वाचलं, 100 मेले. बापाचं 14व्या जन्मातलं पाप. हस्तिनापूरचा इंद्रप्रस्थाचा राजा, या पवित्र भारत देशाचा राजा मागच्या 14व्या जन्मातलं पापाचं गोठुडं घेऊन आला तर 100ला 100 कट्टे मेले. पोरायला नीट संपत्ती कमवून ठेव जा. मधात दोरी तसे बद पडू दे तू आणि कडीला आल्यावर बांधाव ते उशेल्यावर पाय देतून बांध कोरी तू. हो, मुळीला अडकून आऊत हेडगळलं थुतरात रूम न गेलं एक दात नाही राहिला. हा माम 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 भात खाऊ लागला. मॅन असे दात कस काय पडे. बायको म्हणली महाराज रूम न तोंडात गेलं. म्हणलं कस काय त्याला रूम न चोखायचा नाद आहे काय नाही. म्हणले आवतावून पडे गेले. म्हणलं आवतावून कस काय पडे. बांध करू लागले लहान्या भावाचा, सख्या भावाचा बांध करू लागला सुंबळ्या. पोटात घुसायला पाहिजे होतं रुमण्याचं कणीस, तोंडात नाही. कशाला असली संपत्ती. देशाचा राजा आहे, संपत्ती चुकीची. 100ला 100 कट्टे मेले. हो, हे कशासाठी कीर्तन ऐकायचे. कीर्तन ऐकायचं येसन सुटलेल्या बायलावानी निघला मका हाणायला कोणाची बी. नाही नाही नाही, ह्या बी कीर्तनात मस्त बसतेल. पप्याच्या बापाच्या पाया पडायची नाही, महाराजाच्या पाया पडती. तर ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पडती. काही काही उचले महाराजाच्या थैल्या घेऊन फिरतील, माय बापाला विचारित नाहीत. त्याला चंद्रभागेत पुरलं तरी ते हरामखोराला मोक्ष नाही. उचल्या महाराजाच्या थैल्या उचलीतून माय बापाला विचारित नाही, हरामखोरा. याला पाहिल्यावर गौ हत्या समम पापा. विठाला विठाला. इथं बसलेल्या तरुणांना सांगतोय, माय बापा इतका देव जगात कोणताच मोठा नाही. आजच्या सप्त्यातून एक ध्यानात घ्या. गिरगावच्या येड्या बाळूचा ऐका. सकाळी आंघोळ केल्या मायबापाचं दर्शन घेत जा. देवाचं विसरलं तरी चालेल, देव रागावणार नाही. मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची. माया बाबा केवळ ज्याला आई वडिलाचा आशीर्वाद नाही त्याला भारतातला कोणताच महाराज त्याचा उद्धार करू शकत नाही. काय त्या महाराजाची माय व्याली. माय बापाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागं नाही त्याचा उद्धार करायचा काय. महाराज स्वतंत्र आहे का, बापाची आगिरी आहे का त्याच्या. नाही करू शकत. महाराज माय बापाचा आशीर्वाद नसणाऱ्याचा उद्धार ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. पंढरपुरातले मालक करू शकत नाहीत, काशीतले मालक करू शकत नाही. ते 2-2 अभंग पाठ करणारे आम्ही करू शकतो का तुमचा उद्धार. विठाला विठाला विठाला. 100ला 100 खट्टे मेले. बापानं केलेलं चुकीचं काम. त्या गादीवर एका पवित्र बाईच्या 5 मुलांपैकी एक मुलगा बसला. त्याचं नाव आहे धर्मराज. गादीवर बसले. राजा धर्म आहे.
महाराज या बाईला 5 लेकरं भजन करणारी होती. पाहती पांडव अखंड वनवास, पाहती पांडव अखंड वनवास, पाहती पांडव अखंड वनवास, हरीच्या देवासी आठवे, हरीच्या देवासी आठवे. पाहते पांडव अखंड वनवासी. राजाची पोरं होती ना, तरी पण वनवासात पण भजन करत होते. म्हणजे पांडव वारकरी होते. पांडव नुसते तोंडानं भजन करत नव्हते, अर्जुनाच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. या पांडवांची पत्नी तिच्या डोक्यावरचे केस कृष्ण म्हणायचे, आणि इंचरल्याच्या नंतर जर केस खाली पडले तर ती जागा सुद्धा कृष्ण म्हणत होती. इतकी पवित्र पत्नी होती पांडवांना. गादी भेटली या पवित्र देशाची. 100 मुलांचा रास झाला, आणि या मुलांचा बाप राज्य सोडून वनात गेला. बायको चांगली होती बिचाऱ्याची, वनात गेले. राज्यावर मालक 2, राजा पंडूचे 5 पुत्र आणि विदुर काका, ही 2 जण आहेत. धृतराष्ट्र हा निघून गेला. हस्तिनापुराची मालकी दोघांकडे आहे. धर्मराजा गादीवर येत, आगी लागत आहे सुका सांगतोय, गादीवर येत. एके दिवशी धर्म, अर्जुन आणि भीम हे 3 लोक विदुर काकांकडे गेले. काका गावाच्या बाहेर एका झोपड्यात राहत होते. साधूचं लक्षण आहे, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हे साधूचं लक्षण आहे. हा, पैसे फार झाले म्हणून पैशाची गादी केली, हे भोगवाद्यांचं लक्षण आहे. याला साधू कसं म्हणता येईल? साधू या सगळ्यातून बाजूला राहतो, त्याचं नाव साधू असतंय. काका होते विदुर काका. काकांकडे गेले आणि अर्जुनानं आपला प्रश्न मांडला. काका, आमची एक इच्छा आहे, हस्तिनापूरच्या वाटण्या करायच्या. काकाने सांगितलं, का तुम्ही राजा आहात आणि काय म्हणून वाटण्या? काही नाही काका. एक काका गाव सोडून गेलेत, आमचे बाबा वरे गेले, आता फक्त तुम्ही आणि आम्ही आहोत. आम्ही आहेत तोपर्यंत एका तिळाची बेईमानी करणार नाहीत, पण आमच्या पश्चात आमच्या मुलांनी तुम्हालाही त्रास देणार नाहीत. पण आमचे नातू जर तुमच्या नातवांना त्रास दिला तर आम्हाला नरकवास भोगावा लागेल, म्हणून आत्ताची आत्ताच 2 वाटण्या करून टाका. वेगात सांगतो. काकाने विचारलं, राजन, तुम्ही मला किती मानता? किती मानता? किती मानता? महाराज, धर्माच्या, अर्जुनाच्या आणि भीमाच्या तोंडातून वाक्य पडलं, काका, जन्मदात्या पित्या इतका तुम्हाला मानतो, तो वडला इतकं तुम्हाला मानतो, तो वडला इतकं. वा, याच्यानंतर कोणाला मानतात? विटेवरच्या मालकाला, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला. त्याला हृदयापेक्षा जास्त मानतो. मग तुम्हाला विटेवरच्या मालकाची शपथ आहे, मी मागताल ते देताल का? अर्जुनानं सांगितलं, काका, अर्ध राज्य वाटून द्यायलो, त्याच्या पलीकडे काय? आणि तुम्ही जर म्हणले सगळंच राज्य देऊन टाका तरी देतोय. नाही 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 नाही, तुम्हाला जगदानंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या, विश्वाच्या मालकाची शपथ आहे एक. आणि तुम्ही मला जर पित्या समान समजित असाल तर तुमच्या बापा समान चुलत्याची शपथ आहे, मी मागताल ते देताल का? होय, देऊ काका. माझं राहतं झोपडं जरा खराब झालंय, मी ज्या झोपड्यात राहतो का ते झोपडं थोडंसं डगमगीला आलंय, मला अजून चांगलं झोपडं करून द्या. भीम थोडे रागीट होते आणि भीमाने प्रश्न केला, काका, अख्खं विश्व आमच्या तोंडात माती घालीन, इतका पवित्र काका असताना त्याला झोपड्यात ठेवायलेत आणि हे राज्यातल्या सिंहासनावर बसायलेत. अरे अरे भीम दादा, लोकांना काय म्हणायचं ती लोक ठरवतील. लोक आग्यामोळाच्या माश्या आहेत, लोक जायचा ओख, लोकांचा काय विचार करायचा? लोक आग्यामोळाच्या माश्या आहेत. धुपन आणल्यावर ह्या इतक्या कडक माश्या, धुपन आणलं ना तर कांदा काढू देतात का नाही? आग्यामोळाच्या माश्या उडून जातात, त्या धुपनानं आंधळ्या होत्यात आणि मध घेऊन जा म्हणतात. आणि याच माश्याला गंध लावणार दिसलं की डसत्यात. काय केलं या माश्याचं गंध लावणार आहे ना? हा,
लय माशा काय काय. एके दिवशी आम्हाला एक माशी भेटली, म्हणली पकवाद्याला पैसे काय करायचे, म्हणलं दिन गहू पाठवून त्याच्या इथं. हा, तो आता आज फुकून दिल्या 20 वर्ष धुपन निघन पैशाचं, आणि पकवाद्याच्याच मुळावर आला का? नाही म्हणे हिने करायला काय पैसे पाहिजे. आता रात्रभर इथं इना घेतल्यावर त्याला तूर कापता येते का? दिन नाहीस पोते गावाची, तू तर चंदा पैसे खाला गावरान तुपात बुडून सोंबळ्या. अशाही माशाले मोठ्या भेटतात आहे का नाही गिरिजनात? होतात ना आपण दोघं जण. नाव कशाला घ्यायचं, कारण लय पवित्र स्टेज आहे. विठाला 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 हे जे दुसऱ्याचं खपत नाही का, हे अतृप्त आत्मे येतं. अतृप्त आत्मे, अतृप्त आत्मे. जरा विश्व पाहाला जा. कल्याण स्टेशनला एक मुलगा गाडी घेऊन आलता मला न्यायला. ती 2.25 कोटीची गाडी होती, 2.25 कोटीची. ते नोकरीला नव्हता. 1 रुपयाचं व्यसन न करता टोल नाक्यावर टाळ्या वाजून तृतीयपंथीनं 2.25 कोटीची गाडी घेतली होती. पकवाद्याला जर 9-10 लाखाची असली तर काय खालून जळायला तो. निर्वेष्टी होता बिचारा तो, निर्वेष्टी. त्यानं सुपारी सुद्धा खाल्ली नाही. या देशातला तृतीयपंथी, त्याला 2.25 कोटीची गाडी. जरा बाहेर बघ ना, काय इथली इथे इचकी तू. हे अतृप्त आत्मे असतात, अतृप्त आत्मे. रावण सुद्धा अतृप्त आत्मा होता बरं. रावण सुद्धा, पुराण सांगतं रावण अतृप्त आत्मा होता. रावण प्रचंड विद्वान होता, पण अतृप्त आत्मा होता. चला, काकांनी सांगितलं राजन, लोकांना काय म्हणायचं ते लोक ठरवतील. मला झोपड्यात राहायचंय. घरी गेले, झोपडं सुंदरसं केलं. आणि एके दिवशी 5 भाऊ आले आणि अर्जुनानं सांगितलं, दादा, धर्माला सांगितलं, धर्म दादा, आम्ही थोडे लहान आहात त्याच्यामुळे विचारता येत नाही, पण राजा या नात्यानं तुम्ही काकाला विचारा की ह्या वैभवात न राहता तुम्ही झोपड्यात का राहता. पहिला प्रश्न केला. काका, झोपडं देऊन टाकलंय, लोक आम्हाला काय दगड मारो, माती टाको, शेण टाको, अग्नी टाको, काय करायचं ते करो, पण मला प्रश्न एक माझा की तुम्ही झोपड्यातच का राहता. काय गोड उत्तर दिलं काकाने. बघा ना, काकाने विचारलं, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, तुम्ही विराट राजाच्या घरी नष्टचर्या करताना सुद्धा काय करीत होतात? ते म्हणले भजन. नष्टचर्या कळाली का तुम्हाला? नष्टचर्या म्हणजे परिस्थिती इतक्या टोकाची असताना खालचं काम करणं, याला नष्टचर्या म्हणतात. त्याच्यातला एकच मुद्दा सांगतो गुरुजी. आपण इथं सगळे पुरुष आहोत, हा कप्पा सोडून द्याला तर, तरी पण 100% पुरुष नाहीत. का? आपल्याला खोटे का होत नाही? वक्षस्थळ असतं नाही तर. ते अर्जुनाला नव्हते. गणेशबा नव्हते, ते अर्जुनाला नव्हते. अर्जुन नराचा अवतार. मग ज्याच्या वक्षस्थळावर खोटं स्तन नाही तो नराचा अवतार आहे. पण राजे हो, एका वर्षातले 3.5 ते 3 दिवस सोडून दिले तर पांढऱ्या रंगाची साडी नेसून, गंगावन घालून, पायात घुंगरं बांधून नृत्य शिकवावं लागलं हो, भ्रन्नडा व्हावं लागलं. काय मोठं जीवन असेल हो. काय वाटत असेल त्या अर्जुनाला? याला नष्टचर्या म्हणतात. पण त्याही नष्टचर्येमध्ये अर्जुनानं भजनच केलं. 12 वर्षाच्या वनवासात भजनच केलं. धर्माने विचारलं, काका आम्ही झोपड्याचं विचारतो, तुम्ही झोपड्यात का राहता? ऐका राजन, ऐका, त्याचंच उत्तर आहे. आयुष्यभर भजन केलं, पण ज्या दिवशी 100ला 100 कौरव युद्धात मेले, तुमचे काका गाव सोडून गेले आणि या इंद्रप्रस्थाचे, हस्तिनापूरचे, या पवित्र भारत देशाचे तुम्ही राजा झाले, आणि त्या दिवसापासून भजन किती केलं? बोलती बंद झाली, धर्माची बोलती बंद झाली. धर्मानं सांगितलं, काका, या वैभवाचं राज्य सांभाळत असताना, समाजाच्या नाना प्रकारचे चोचले पूर्ण करत असताना भजन करायला वेळ कुठं भेटतो या वाड्यात? काका म्हणले, अरे धर्मा, जो वैभव, जे वाडा भजन करू देत नाही, म्हणून त्या वैभवाला आग लागो, मी झोपड्यात राहतोय. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो
हे शुद्ध गाईचे वाण. तांचे ते पाय पाय धरावे धरावे संतांचे ते पाय महाराज अर्थदृष्टी ठेवून अभंगाला चाल लावली की असं वाटतंय संप्रदायातली रत्न लोक आहेत. नाही तर कधी कधी करुणापर प्रसंग असतो न चाल लावतो ढिकचक 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 ढिकचक. हे सुमळ्या तू कडी वाजिणारा इकडं आलास. तुम्हाला नाही कळायची तळेगावकर कडी कडी तमाशात वाजित होते विठाला. हा भोपळे पान मस्त करून दाखिली विठाला विठाला. स्वराज्य राजे. वेळ संपला बरं पवार राजे. पण हे गाव मराठवाड्याच्या स्वातंत्र्यातला एक अनन्यसाधारण महत्व असलेलं गाव आहे. या पवित्र मराठवाड्याला स्वातंत्र्याची प्रकाशराव एक गोडशी उदात्त अंतकरणाने अंजुळी वाहणारं गाव. ह्या गावामध्ये सैनिक आहेत म्हणून 15-20 मिनिटं कीर्तन शिल्लक करतो. काम मीटर जळायला लगेच. हो सरपंच शामराव दादान काय घाबरू नका. आता हे कीर्तन त्याच्यासाठी तुमचं झालं. विठाला विठाला रानातल्या पाला खाणाऱ्या वानरांना जगाचा बाप भेटला ती मारुतीरायाची कृपा त्यांचे पाय धरावे संताचे ते पाय. वेगात सांगतो चटचट चटचट. आता कळवातीन कळती का तुम्हाला? कळवातीन कळवातीन हा वेशा वारंगना कळवातीन. माझ्या माईंनो तुम्हाला एक पदराचा पुरुषार्थ सांगतो. मगाशी राग आला असेल काही बायकांना आम्हाला भागवतात का नाचू देत नाही.
पवार बुवा, डोळे गुरुजी, काही काही दिंड्या आहेत पण हलक्या आहेत. अजय भाऊ बघा तुम्ही सोहळ्यात जाऊन, हो. त्या परंपरेतल्या दिंड्या नाहीत. आहा. महाराज फड परंपरेनं संप्रदाय टिकवलाय, त्यांनी टिकवलाय. त्या परंपरेला नाक घासून प्रणाम. तुम्ही बी जाता प्रकाशराव, पाहिल्या की नाही तुम्ही हलक्यावर बाया नाचताना दिंड्यात? नका माझ्या माईंनो, नका नका. ऐका वेड्या बाळ्याचा, ऐका. ज्याचा पिंडात बदल होत असतो का त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. पंडित भाऊ या देशातली कळवातीन स्टेजवर नाचायला येत असताना डोकं भरून पदर घेत होती. डोकं भरून पदर. मोठ्याचा पुरुषार्थ सांगतोय मी, एक तर वाचून सांगतो, अन्यथा बुवा अधिकारी लोकांचं ऐकून सांगतो. मधल्याचं कधीच पेरीत नाही. मला माहिती ते भाजलेलं बी असते, बैलाची बेजारी आणि निघत नाही. हो, निखळ बी ज्यांनी साधना केली त्यांचं, अन्यथा वाचलेलं सांगायचं, कोणच नाही सांगायचं. व्हॉट्सअप पुराण तर कधीच कीर्तनात सांगायचं नाही. हे ऐकू ऐकू हे मळून गेलेत ते पुराण पाव पाव. 2-2 वाजूस तर तोंडावच ग्रंथ आहे. इथे चॅटिंग पुराण शह. मला हे संचयमुळं कळत आहे. मला बी काही काही संचय, काही ड्रायव्हर मोबाईल दाखवतात, आज आमकी बातमी आली, पाव दे बापा. त्याच्यामुळे मी ताण घेत नाही. कशाला फुकट कळण शेंदी वळवळ, पैसे खर्चायचे नाही, खिसा फाडायचा नाही. आपलं लहानसं पतिव्रता ठेवली, छान झालं. याच्यात चुकीचं येत नाही, चुकीचं जात नाही. तुमच्या मोबाईलचा गुरुजी भरोसाच नाही. त्याच्यात काय येईल आणि बटन दबून काय जाईल काय मिळत नाही. हिशोबान वापरी जा. लय अवघड काम झालं त्या मोबाईलचं बापा. एका मिनिटात दिल्ली ते गल्ली. हो, त्याच्यामुळे ते हिशोबात वापरी जा. आपल्या लोकांनी गाथा वाचण्यासाठी. आता मागे एक दिवशी आम्ही संभाजीनगरला घेऊ लागलो, ती एवढा भितडावानी मोबाईल. मी म्हणलं आपलं शीटला अडको. आता कसे फिरल्यामुळं काही वाचिन होईन ना, त्याच्यात गाथा, ज्ञानेश्वरी ग्रंथ डाउनलोड करून दी म्हणलं याला. आणि मग त्या शीटला बांधून टाकून चालता चालता नाही करमायलं की कधी कधी करमत नाही ना. संसारातली माणसं भरके असते, काही ध्यानात येते. खाल्लाकडी ज्वारी पाडायची राहिली, ती बांधायची राहिली. आभाळ सांगितलंय, ते गहू सोंगायचा राहिला, ती हळद आता काढायला सुरुवात झाली. कवा उकडायची, कवा ढोल करायचा, कवा वाळवायची, किती चवाळे न्यावा. आणि त्यानं मागं काही सर्वा ठुलाय, पुन्हा डबल पाळी हाना, पुन्हा याच ना. असं भरलेलं दुःख असतं ना. मग ते विसरण्यासाठी ते वाचायचं. गाथ्याशिवाय दुःख विसरत नाही, ज्ञानेश्वरीशिवाय दुःख विसरत नाही, ग्रंथाशिवाय दुःख विसरत नाही, आणि नामाशिवाय दुःख विसरत नाही. इतका मोठा पुरुषार्थ आहे आपला. कधी कधी वेळ द्या चला. तर या देशातली कळवातीन डोकं भरून पदर घेऊन स्टेजवर सुरुवातीला येत होती. मी काही ते पाहिलं नाही, मोठ्यांचं वाचतोय. तर एका पुरुषार्थी व्यक्तीचा पुरावा आहे. या देशातली कोणीकडेही हातवारे करून नाचणारी कळवातीन सुरुवातीला डोकं भरून पदर घेऊन काय येत होती. आणि तळेकर नुसता पदर घेऊन येत नव्हती, आल्या आल्या ती पुढच्यांना मुजरा करीत होती. तर मोठ्यानं विचारलं तिला, मुजरा कोणाला? तुला पैसे फेकणाऱ्याला? तिने सांगितलं नाही 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 नाही. रुमाल फिरून नाचणाऱ्याला? मुळीच नाही. टोपी फिरणाऱ्याला? मुळीच नाही. पटका फिरणाऱ्याला? मुळीच नाही. तू नाचताना खाली नाचतो त्याला? मुळीच नाही. चुकून नालायकाच्या सोबत आलेला सात्विक, चुकून 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 माझं नृत्य पाहायला आलेला आदा कदा चुकून आलेला एखादा सात्विक, त्याचा अपमान होऊ नये म्हणून सुरुवातीला पदर घेऊन मी त्याला मुजरा करते. हे कळवातीनीचं भाष्य आहे. मग या देशातली कळवातीन इतकी पवित्र, या देशातली कळवातीन इतकी पवित्र, या देशातल्या मावल्या किती पवित्र. हा पुरुषार्थ आहे आपल्या संप्रदायाचा, हा पुरुषार्थ आहे संप्रदायाचा. चला, कळवातनीची पोरगी, नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. महाराज 1-2 मिनिटापुरता एका साधूची भेट झाली. 1-2 मिनिटा करता भोपळे बुवा. त्या साधूचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. धन्य कान्हो पात्रा, आजी झाली भाग्याची. हो, सगळ्यांना प्रमाण झालं. चुटचुट सोडतो तुम्हाला प्रमाण, थोडे थोडे 2-2 मिनिटात. कारण हे देशसेवेतलं गाव आहे.
त्या देशसेवेतल्या स्वातंत्र्य सेनानींना गिरगावकराचा मानाचा मी एरवी सुद्धा म्हणत असतो राजेभाऊ, मी विटेवरचे मालक आणि काशीतल्या मालकांना एक देव समजितो. यांचं भजन करणारे अष्टादश संत दोन देव, ज्यांच्या रक्ताचा घाम आपा मातीत पडतो आणि मोती खातो तो शेतकरी राजा तिसरा देव, आणि ज्यांच्यामुळं आपण उद्याचा सूर्य पाहतो भाऊ तो देशाचा सेवक फौजी हा 4 क्रमांकाचा देव. माझे 4च देव आहेत. मी 5व्या देवाला जात नाही. मला हेच देव आवडतेत, जे देव ढवळे लिंब खातेत त्या भंगिऱ्या देवाकडे मी जात नाही. मला आवडत नाहीत ते भिकारचोट देव आहेत, त्याच्याकडे नका जात जाऊ. सनातनी देवांकडे जात जा. देशसेवेतलं गावे, राज्यसेवेतलं गावे, मराठवाड्याला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या गावानं केलं त्याच्यातला एक आगळा वेगळा सिंहाचा वाटा. माझ्या भाषेत सांगतोय, मोठ्यांची भाषा, अनन्यसाधारण महत्त्व असलेलं तुमचं हे धानोरा नावाचं गाव आहे. धन्यवाद तुम्हाला. त्या वीरांना पुनश्च एकदा प्रणाम. कळवत्तीच्या पोरीला ज्ञानोबाराय भेटले. कल्याणाचा मार्ग विचारला, जाय पंढरपूरला. सोप्यात सांगतो, देवाच्या पायावर देह ठेवला, देवाच्या पायावर देह ठेवला. जाऊ द्या. उदाहरणार्थ एकानं गाथा पाठ केला, एकानं ज्ञानेश्वरी पाठ केली, एकानं भागवत पाठ केलं, एकानं रामायण पाठ केलं, एकानं शिवपुराण पाठ केलं आणि एकानं सगळंच पाठ केलं. तरी गुरुजी आपण मेले आपल्याला मंदिरात जाळते का? वेशेच्या पुरीला काय पाठ असेल? स्वतःचं सौंदर्य पाप्यांपासून लपवण्यासाठी किंवा पाप्यांपासून सावध राहण्याकरता तळेकर जंगलात राहिली होती. बुवा जंगलात, मला नाव माहित नाही बरं, माफी असावं. हो नितीन महाराज, समाधान महाराज जंगलात राहिली ती. जंगलात राहिली. तिचं नाव आहे कानोपात्रा. आणि या कानोपात्रेनं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. देव भेटला सोडून द्या हो, देव भेटला सोडून द्या हो. तिला भेटल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. तिला भेटल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. पण तिला देव कोणामुळे भेटला? ज्ञानोबारायचे पाय पाहिले म्हणून पहिल्या कडव्यात. हरिप्राप्तीचे उपाय, 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 हरिप्राप्तीचे उपाय. दादा रे संता तेरे पाय, दादा रे संता तेरे पाय, येणे साधती साधन, येणे साधती साधन, येणे साधती साधन. धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने. उद्याच्या कीर्तनाला अशीच गर्दी करा. श्री गुरु उमेश बाबांचं कीर्तन आहे, निष्ठावंत वारकरी येतं. हा, कीर्तन चांगली ऐक जा. प्रणाम करतोय तुम्हाला, प्रणाम. चांगलं वाचिलं की देव वाचितू, चांगलं वाचिलं की देव वाचितू, आणि चांगलं ऐकिलं की मार्ग चांगला भेटतो, आणि चांगला रस्ता भेटला की मुक्काम चांगला मिळतो. इतकं लक्षात ठेवा. रस्ता भटकलेल्या माणसाला मुक्काम गवसतच नाही. त्याच्यासाठी चांगल्याच ऐका आणि चांगलं वाचा. माझाही जय हरी उमेश बाबांना सांगा उद्या.
कळवातीच्या पोरीला देव भेटला. ज्ञानोबारायांचे पाय धरले. महाराज नाडा वळणाऱ्याच्या कुळातली पोरगी, नाडा त्याला चारू म्हणायची, चारू. साध्वी जनाबाई गंगाखेड निवासी. देव नुसता भेटला नाही, दळू लागत होता, जीवत होता सोबत, उष्ट खात होता, आंघोळ घालायचा, नाऊ घालायचा, वा काढायचा, जनाबाईचे लुगडे धुवायचा, हो, साळी कांडायचा. साळी कांडिता कांडितान घामाला पंढरीनाथा, देवा हाताला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. साळी कांडू लागायचं, काय काम. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. तुम्हा आम्हाला शंका नवल नाही. आचार्य पंडित उत्तर भारतातले आणि संत कबीर पंढरपूरला आले आणि जनाबाईला एकच विचारलं, माय आयुष्य गेलं आमचं ग्रंथ वाचिता वाचिता, कांडे उघडले तरी देव स्वप्नात नाही, तुझ्या सोबत उष्ट खातोय, तुला दळू लागतोय, देव भेटला, कृपा कोणाची. तोंडातून वाक्य पडलं, दासी नामयाची म्हणून या. जनाबाईनं सांगितलं, हा एवढा मोठा भक्तीचा पुरुषार्थ वाढला, जगाचा बाप मला जवळ धरतोय, हे एकमेव कृपा कोणाची असेल तर नामदेवरायांच्या पायाची, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. नामदेवरायांचे पाय धरले हा पुरुषार्थ आहे. नामदेवरायांचे पाय, किती मोठी ताकद असेल महाराज साधूच्या पायात. मगाशी बोलून गेलो, या देशातला तृतीयपंथी विमानात बसून गेला, विमानात बसून, बोटापर्या नाही. आता जे आपण विमानं पाहतो का, प्रकाशराव, याच्यात कुत्रे पण बसतात, कुत्रे पण. लॉकडाऊन संपल्याच्या नंतर, गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी, लॉकडाऊन संपल्याच्या नंतर मी ज्या गावात भागवताला गेलतो त्या गावातल्या एका श्रीमंताचं पोरग 19 लाख रुपये घेऊन मलेशियाला वाढदिवस साजरा केला. मलेशियात काय असेल राजभाऊ, तिथं पांडुरंगाची मूर्ती असेल का? इमानदारीने सांगा. हां, गिरगावच्या बाळ्यापुढे बसलात. नाही, 19 लाख रुपये खर्चिले आणि येताना 1,18,000 रुपयाचं कुत्र्याचं पिलू आणलं. पवार राजे विमानात आणलो, विमानात आणलं, विमानात. कुत्र्याचं तिकीट 2 पायाच्या कुत्र्यानं काढलं. कुत्र्याचं तिकीट कोणी काढलं? मग सांगा, नशीबवान कुत्र का हे? यानं याच्या बापाची जमीन इकली, ते पैसे घेऊन तिथं खर्चिले, आणि बापाची जमीन इकून कुत्रं विकत घेतलं, आणि बापाची जमीन इकून कुत्र्याचं तिकीट काढलं आणि महाराष्ट्रात कुत्रं आणलं. मग माणसं विमानात बसतेत भाऊ, काय नवलाची गोष्ट आहे. मी विमानात त्या बसणाऱ्या लोकांना मानतोय की ज्याच्यात शरभंगू बसले होते, ज्याच्यात मतंग बसले होते, ज्याच्यातला आजामेळ बसला होता, ज्याच्यात शबरी बसली होती, ज्याच्या त्या देशातला दादू खोदू पिंजारी बसलेला होता.
त्या लागी विमान पाठविले. शबरी सुद्धा गोलोकाला आईसाहेब विमानात बसून गेल्या. टपऱ्या नाही, त्या विमानात. देशातला तृतीयपंथी यमधर्मानं प्रश्न केला, नियतीनं मला तुम्हाला विमान पाठवायला पाठवलंय, तुमचा पुण्याचा संचय जास्त झाला याच्याकरता मी तुम्हाला विमान घेऊन आलोय. पण हे तृतीयपंथी तुम्ही टाळ्या वाजणारी माणसं टाळी कधी बजून वाजवायले? टाळ्या आणि टाळीतला फरक आहे का? गुढी उभारावी, टाळी वाजवावी, वाटते चालावी गोव्याची, कशाची म्हणते भाऊ? पंढरीची. वा वा वा. आपल्या लोकांनी गोव्याला जावा, मी काय नाही म्हणत नाही. समुद्र आहे बघा, कारण समुद्राचं स्नान केलं की हजारो गंगेची आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. पण आखुड्या चड्या घालून जायचं नाही. महाराज आहे ना, मी गोव्याला कीर्तनाला गेलो ना, तर कितीतरी लोक माझ्याकडे बघत होते. धोत्रावर लोक गोव्यात. आपल्याकडच्या पैशावाल्याची पोरं दिसले मला, आपल्याकडे पैशावाल्याची पोरं. महाराज इकडे कशाला? म्हणलं बीच पाहाला. तुम्ही नाही येत. ते पैशावाल्याच्या अवलादी होत्या, तुम्ही नाही येत. आणि म्हणलं मग मी कोण, चित्र आहे का मग? हे पाय ना, मीच आहे ना. नाही नाही. दुसरं म्हणलं मुकाट्या बस, आझाद मैदानला यायचाच फोटो होता. जा गोव्याला, विदेशात जा, धोत्र घालून जा, टोपी घालून जा. महाराज, मोठ्याच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचे संस्कार बघा तुम्ही. बघा, हे बिना टोपीचे फिरत नाहीत. हो. आपल्या संप्रदायामध्ये पूर्वीच्या काळात बस्ता बांधायला बोडखा माणूस जात नव्हता. आहे का तुम्हाला? कळते ना? आपल्या संप्रदायामध्ये बस्ता बांधायला गेल्यावर पहिलं वस्त्र मानिनीचं घेत होते. म्हणजे घरात जर नवऱ्याच्या अगोदर एखादी म्हातारी मेली असेल तर तिला मानिन म्हणत होते, आणि तिला एक हातभर चिरगुट दुकानदार देववस्त्र म्हणून देत होता. देववस्त्र आजही देण्याची पद्धत आहे, फक्त घेणाऱ्याला अक्कल नाही. हे कशाला दिल तो थोत्तर पुसायला दिले ना, आलाय का? चिलमीवड ते फाडून खालून छाप्या लाव त्याला. असल्या सुंबळ्याला कुठं आकली आहेत का? दुकानदार मुसलमानाचा असला तरी देववस्त्र देतोय, पण गिराईक हिंदूचा असावा. मुसलमानाचे दुकानदार देववस्त्र देतात, आणि आपल्या गंध लावणाऱ्याला देववस्त्राची अक्कल नाही. काय काय सप्तेन गुण येईन यायला पिराला कापायला पाहिजे. पिराला 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 कापायला पाहिजे. जाऊ द्या, लय टाइम झाला हो. काय सांगू लागलो? तृतीयपंथी. हा, पीर कौरक. तृतीयपंथी यमधर्मानं विचारलं, मला विमान पाठवा लागतंय तुम्हाला. विमानामध्ये पार्षद होते, देवाचे पार्षद. आणि ज्या वेळेला वैकुंठात तृतीयपंथी गेला ना पंडित भाऊ, त्यावेळेला जगाचा बाप आणि जगाची मालकीन औक्षण काढण्यासाठी होती. त्यावेळेला यमधर्म रडत होता. यमधर्म ते विचारला, हा पुरुषार्थ कोणाचा आहे? तर त्या तृतीयपंथ्यानं सांगितलं, टाळ्या वाजणं बंद केलं आणि टाळी वाजवायला सुरुवात केली. आणि ती टाळी वाजवायला लावली. महाराष्ट्रातल्या एका पवित्र गावामध्ये एक वारकरी होता. त्या वारकऱ्यानं मला टाळी वाजीत पंढरपूरला नेलं, आणि म्हणून जगाच्या बापानं मला दर्शन दिलंय. त्या वारकऱ्याचं नाव पुन्हा कधी कीर्तनात सांगेल. या देशातला तृतीयपंथी सुद्धा एका संतांचे पाय धरल्या विमानात जातो. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. किती पुरुषार्थ पा, किती संतांचे पुरावे पा, सर्व संतांचे पुरावे पा. साधूशिवाय देवाची प्राप्तीच नाही. कुठल्याही साधूचं जीवन पा, कुठल्याही साधूचं जीवन पा. जोपर्यंत साधू भेटत नाही तोपर्यंत त्या साधूलाही देव भेटत नाही. त्याच्यापेक्षा वरिष्ठ साधू ज्याला भेटतो त्याला देव भेटतो. वरिष्ठ साधूला त्याच्याही पेक्षा पलीकडचा साधू वरिष्ठ भेटतो, मग त्याला देव भेटतो. ही साखळी आहे. साधू शिवाय देव भेटत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा. विठोबा विठोबा हे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी. हो एक मिनिट. अहो ते ज्यांना बोलवायले ते या ना पटकन. चला या या. फक्त 5च मिनिटं वेळ द्या, कोणी उठू नका.